मिळणाऱ्या जागांची नाही, टक्केवारी मोठी. कमलेशजी, हा एकदा आपण कसं एक्सप्लेन कराल? एकदा आपण संसदीय लोकशाही स्वीकारली, हो त्यावेळी कोणाला किती मतं मिळतात त्यापेक्षा कोणाला अधिक मतं मिळतात हे महत्वाचं असतं. आता एक उदाहरण दिलं तर समजा प्रत्येक ठिकाणी तृणमूलला 1,00,000 मतं मिळाली असती आणि त्याच ठिकाणी एक हायपोथेटिकल भारतीय जनता पक्षाला 1,00,001 मत मिळालं असतं, तर डिफरन्स किती होता? 0.01%ने, परंतु 100% जागा आल्या असत्या. तर त्याच्यामुळे सेफॉलॉजी असू देत, हे असं होत असतं. आणि त्याचा दुसरा महत्वाचा आहे की काही ठिकाणी दोन मताधिक्यांमध्ये प्रचंड फरक असतो, काही ठिकाणी कमी असतो. उदाहरणार्थ अजितदादा पवार 2024ला जिंकले, ते 1,00,000 मतांच्या आघाडीने जिंकले, त्यामुळे पर्सेंटेज डिफरन्स वाढतो. काही काही ठिकाणी अगदी 10 मतांनी, 100 मतांनी, 200 मतांनी निवडणूक जिंकल्या जातात, त्यावेळी पर्सेंटेज डिफरन्स कमी होतो. परंतु हे ज्यावेळी 2, 3, 4 मतांचा फरक पडतो, ज्यावेळी काटेकी टक्कर असते, त्यावेळी मात्र तुम्हाला नेहमीच दोन पक्षांनी जिंकलेल्या जागांमध्ये प्रचंड फरक दिसतो. आणि हे आपण आज नाही पाहत, याच्या आधी सुद्धा अनेक वेळा झालाय. सर्वात शेवटचं उदाहरण 2024च्या लोकसभेचं आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना आणि काँग्रेस आणि मित्रपक्षांना मिळालेल्या मतांमध्ये फक्त 0.3%चा डिफरन्स होता, पण तुम्ही जर सीट्स पाहिल्यात तर सीट्सचा डिफरन्स प्रचंड होता. श्रीमंत मानेजी, तुम्ही असे पत्रकार म्हणून या गोष्टीकडे बघतात, कारण हा महाराष्ट्रामध्ये हाच आपल्याला प्रकार बघायला मिळाला होता, म्हणजे याच प्रकारची आकडेवारी होती. बंगालच्या अनुषंगाने या आकडेवारीचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की जो भाजपचा म्हणजे भाजपचा स्ट्रॉंग होल्ड आहे, भाजपचा जिथं प्रभाव असलेला सगळा टापू जो आहे, मगाशी ज्याची आपण चर्चा केली, उत्तर बंगालमध्ये आणि जंगलमहलच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये, तर त्या जागा भाजपने टिकवल्या, तिथलं मताधिक्य अधिक वाढवलं. आणि जिथं जो तृणमूलचा बालेकिल्ला, जो तृणमूलचा प्रभावाचा भाग आहे, तो दक्षिण बंगाल आणि मध्य बंगालचा जो भाग आहे, तर तिथं भाजपनी अधिक म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेमध्ये अधिक जागा मिळवल्या. याचा परिणाम असा झाला की जी मतांची जो टक्केवारीचा जो फरक आहे तो 3% दिसतोय आपल्याला. हा 3%चा फरक हा छोटा नाहीये, कारण तुम्ही लक्षात घ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बंगालमध्ये मिळालेली जी मतांची टक्केवारी आहे ती 39 आहे. 39% मतं मिळाली आणि त्याच्यापेक्षा 4% मतं जास्त मिळाली आणि त्यामुळं 12 जागा ज्या लोकसभेच्या होत्या, बंगालच्या दृष्टीनं जर त्या जागांचा विचार केला तर साधारणपणे 100 किंवा 110 जागांचा विधानसभा सेगमेंट, असेंब्ली सेगमेंट एवढ्यामध्येच श्रीमंत मानेजी, मला काय सांगायचं बघा, 2021 ची आकडेवारी ना, तृणमूलला गेल्या वेळेस 48.2% त्यांना तिथे मतं मिळाली होती आणि यावेळेस त्या भाजपला 37.97% मतं तिथे होती. यावेळेस हाच आकडा, भाजपची आकडेवारी जवळजवळ 9%ने वाढली आहे, पण जागा मात्र भाजपच्या किती वाढल्यात बघा तुम्ही गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये. 120 जागा वाढल्यात, 9% मतं वाढल्यात. ज्या जागा 77 जागा गेल्या वेळेला मिळाल्या, त्या सगळ्या जागा भाजपनी टिकवल्या आणि तृणमूलच्या बालेकिल्ल्यामध्ये, तृणमूलच्या स्ट्रॉंगहोल्ड मध्ये अधिक एनरोड केलं. त्यामुळं आणि आपण जो फरक जो म्हणतो आहे 3%चा फरक, हा खूप आहे. खूप याच्या कारण आहे की ज्या काट्याच्या लढती झाल्या तिथं म्हणजे मताधिक्य खूप कमी असेल. म्हणजे आता जे आपण ट्रेंड्सवर बोलतो आहोत, तर तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला की अगदी 100-200 मतांचाच फरक आहे फक्त, पण तिथं म्हणजे लीड वरती आहे भाजप. आणि मग त्याच्यामुळे परिणाम असा झाला आहे की 3%चा जरी फरक दिसला तरी जागांची संख्या मात्र 100च्या आसपास एवढा फरक दिसतो. एक्झॅक्टली. प्रसाद लाड आपल्यासोबत आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. ते कालच बहुतेक कलकत्त्यावरून आलेले आहेत. तुम्ही निवडणुकीसाठी तिथे गेलाही असाल कलकत्त्याला मधल्या काळामध्ये. प्रसाद लाडजी, पण हा प्रश्न उपस्थित होईल, महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती होती, मतांच्या टक्केवारीमधला फरक खूप कमी, पण जागांच्या म्हणजे सीट्स मधला फरक खूप जास्त आहे. हा वारंवार पुढच्या काळामध्ये प्रश्न उपस्थित केला जाईल. तुम्ही याच्याकडे कसं एक्सप्लेन कराल? आपण कमलेशजी जर पाहिलं असेल तर एकंदरीत कलकत्त्यामध्ये जे मतदान, पश्चिम बंगालमध्ये जे मतदान झालं, हे 92% मतदान होतं. हे 1950 पासून कधी एवढ्या पद्धतीत मतदान कुठल्याही निवडणुकीत झालं नव्हतं. ज्या पद्धतीमध्ये नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरती जनतेने विकास केला, ज्या पद्धतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पोलरायझेशनचं राजकारण करत होती, दहशतीचं राजकारण करत होती, खोटा मताचं राजकारण करत होती,
या माध्यमातून जनतेने एकत्र येऊन विकासाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच पद्धतीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी तिथे स्वतः बसले. आपणच टी व्हीवर सांगत होतात, 15-16 दिवस स्वतः ते तिथे बसले, कार्यकर्त्यांची एकजूट केली, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला. अनेक कार्यकर्त्यांचं बलिदान या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारण्याचं काम, मारून टाकण्याचं काम ह्या पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीच्या आणि कम्युनिस्टांच्या काळात झालं. तरी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लढून राहिला, डटून राहिला. 25 वर्ष 30 वर्षाच्या संघर्षानंतर आज आम्हाला आनंदाचा दिवस बघायला मिळतोय. त्याचं कारण आहे की ह्या देशाचा विकास नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीत होतोय, ज्या पद्धतीमध्ये अमित शहाच्या नेतृत्वात चाणक्य नीती असेल, रणनीती असेल, कार्यकर्त्यांचा आत्मबल, आत्मविश्वास वाढवण्याचं काम असेल, हे सातत्याने करणारी प्रक्रिया भारतीय जनता पार्टीची 24/7/365/5 अशा पद्धतीत ही काम करते. त्याच्यामुळे निश्चितपणे मला आत्मविश्वास आहे की पश्चिम बंगालमध्ये देखील हा जो विजय आहे हा अतिशय मोठा विजय आहे आणि निकाल संपूर्ण जाहीर होईपर्यंत हा आकडा 200च्या पार देखील गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. नाही, गेल्यावर आणखी मगाशी मी आकडेवारी सांगत असताना एक आणखी इंटरेस्टिंग तुम्ही जे सांगतात त्याला आणि म्हणजे अवधूत वाघ तुम्ही पण याच्यात मान्य कराल. गेल्या वेळेसच्या जर आकडेवारी मी बघतोय सध्या काही आकडेवारीमध्ये, गेल्या वेळेस जवळजवळ 140 जागा अशा होत्या जिथे विजयाचं अंतर हे भाजपने तृणमूलमध्ये फक्त 1 ते 5,000 होतं. त्या जागांवरती कदाचित कॉन्सन्ट्रेट भाजपने केलं असं म्हणून हा आकडेवारी असेल. प्रसाद लाडजी, तुम्ही कसं बघता याच्याकडे? हाच तुम्हाला वाटतं का क्रुशियल फॅक्टर होता 1 ते 5,000 मध्ये होती? बघा, मला आता बन्सलजी तिथे मला वाटतं 9-10 महिने तिथे होते. शुभेंदू अधिकारी तिथे सातत्याने काम करत होते. केंद्रीय नेतृत्व सातत्याने तिथे काम करत होतं. आमचे नवीन जे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांचा देखील त्याच्यामध्ये इनपुट होता. JP नड्डाजी सातत्याने अध्यक्ष असताना तिथे जात होते. हे सर्व जर आपण पाहिलं तर ज्या भारतीय जनता पार्टीची कार्यशैली अशा पद्धतीत आहे की ज्या ठिकाणी 1000, 2000, 5000च्या आकड्यामधला जो फरक आहे तिथे कार्यकर्त्यांची फौज लावणं, बूथवरती रचना संघटित करणं, 1+30ची रचना करणं, कार्यकर्त्यांना बाहेर काढणं. आम्ही कुठल्या ठिकाणी कमी पडलो, कुठल्या ठिकाणी मतदान आम्हाला झालं नाही, कुठल्या बूथमध्ये आम्ही कमी गेलो, एवढ्या मायक्रो लेवलला जाऊन भारतीय जनता पार्टी काम करते. त्यामुळे हे जे यश नुसतं पश्चिम बंगालपुरतं नाही तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत देखील आपण पाहिलं असेल की ज्या ठिकाणी आम्ही 14च्या निवडणुकीत 122वर होतो, 19च्या निवडणुकीत आम्ही 106वर गेलो. तिथे जवळजवळ आमच्या 15 ते 20 जागा, 25 जागा या 500 ते 2000च्या मध्ये गेल्या. परंतु 24च्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर आम्ही 132वर गेलो. त्यामुळे आमचा जो विजय आहे हा विजय हा संघटनात्मक दृष्टीने कार्यकर्ता ज्या पद्धतीमध्ये स्वतःचं मनोबल न खचता सातत्याने काम करतो, लोकांपर्यंत जातो, लोकांचा विकासासाठी काम करतो आणि सातत्याने त्यासाठी त्याचा जो प्रयत्न असतो हा त्याचा परिणाम आहे. आणि त्याच पद्धतीमध्ये आमच्याकडे देशाचं नेतृत्व घरात बसून टी व्हीवर बोलून फक्त नेतृत्व करत नाही तर ते जनतेपर्यंत जाते. देशाच्या पंतप्रधानांच्या 50हून अधिक सभा झाल्या. अमित शहासारखा एक मोठं नेतृत्व, देशाचे गृहमंत्री हे सातत्याने 16 दिवस आणि मागच्या 1-2 वर्षात मला वाटतं की किमान त्यांच्या 20-22 फेऱ्या या पश्चिम बंगालमध्ये झाल्या असतील, आसाममध्ये झाल्या असतील. कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम त्यांनी केलं आणि अमित शहासारखा एक नेता ज्या वेळेला 200, 500, 1000 कार्यकर्त्यांबरोबर ज्या वेळेला चर्चा करतो, त्यांच्या प्रश्न ऐकतात, त्यांचे असलेल्या अडचणी ऐकतात आणि त्या अडचणीला मार्ग काढून पुढे जाण्यासाठी जेव्हा शक्ती देतात, त्या माध्यमातून विश्वास, विकास आणि आमचं जे श्रेय आहे ह्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा असतो. आणि त्याच्यामुळे अभिमानाने आम्ही सांगतो की आमचं जे नेतृत्व काम करते म्हणून आम्ही कार्यकर्ते काम करतो. आमचं नेतृत्व सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करत राहतं, त्यामुळे आम्ही काम करतो. निवडणुक्या आल्या की बाहेर पडायचं, निवडणुक्या आल्या की भाषण करायचं, नाहीतर मग बँकॉक आणि थायलंड पटायला जायचं असं आमच्याकडे होत नाही. आमच्याकडे सातत्याने काम करण्याची पद्धत आहे, जी पद्धत आम्ही अवलंबतो. आणि मला वाटतं पश्चिम बंगालच्या जनतेने माननीय नरेंद्र मोदीजींना एक आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यासाठी मी या तमाम जनतेचं, कार्यकर्त्याचं मनापासून धन्यवाद करतो आणि अमितजी शाह यांच्या कुशल नेतृत्वाला, चाणक्य नेतृत्वाला देखील सलाम करतो. एक मिनिट, तुम्ही बोलत असाल ना मगाशी प्रसादजी, सचिन चव्हाण काहीतरी बोलत होते. सचिन चव्हाणजी, तुम्ही काहीतरी मुद्दा मांडत होतात. काय आहे, फार म्हणजे भारतीय जनता पक्षाचं गुणगान इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कसं यश मिळवतो हे जे सांगितलं जातंय, 3 गोष्टी फक्त मी सांगतो. तुमचं नेतृत्व झोपलेलं असतं म्हणून आम्ही यश प्राप्त करतो. तुमचं नेतृत्व कुठे जातं आणि निवडणुकीत काय करतं, पार्लमेंट चालू असताना काय करतं हे जनता बघते ना सचिनजी.
त्यांना मुद्दा प्रसादजी तुम्हाला देतो वेळ, त्यांना मुद्दा मांडू द्या. मुसलमान पोलरायझेशन करून मतदान तुम्ही ऐका ना, घेता. त्यांना मुद्दा पूर्ण करतो. तुम्हाला परत संधी देतो प्रसादजी, तुम्हाला परत संधी देतो. काय आहे की पहिली गोष्ट अशी की जनतेला काही दिसत नाही, आम्हाला काही दिसतच नाही आणि कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या जात आहेत हे आम्ही पाहतच नाही, असं मानण्याचा खुळेपणा करू नये.